देव कुटुंबाचा धागा असेल तर कुटुंब कधीच तुटणार नाही. तसा घरासाठी पाया महत्वाचा आहे आणि तसं आमच्या कुटुंबासाठी येशू हा देव महत्वाचा आहे. आणि जेव्हा ते कुटुंब, त्या कुटुंबाचा पाया येशू असतो, तेव्हा ते कुटुंबाला संकट आली तरी ते कुटुंब कधी कोसळून पडणार नाही, कारण तिसरा धागा, तिसरी दोरी देव आहे. प्रेज द लॉर्ड. खरोखर देवाचं वचन आपण आताच पाहिलं. या ठिकाणी सांगितले उपदेशक 4:12 मध्ये, जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहजा तुटत नाही. हालेलुया. तर 3 पदरी दोरी तुटत नाही आणि सहजा तुटणार नाही असं देवाचं वचन सांगितलेलं आहे. तर प्रियानो, आज आपण पाहिलं, आजचा विषय आहे की तुमचं कुटुंब 2 पदरी आहे का 3 पदरी आहे. हालेलुया. तर आमचं कुटुंब 2 पदरी नसावं तर 3 पदरी असावं. तर प्रियानो, एक धागा सहज तुटतो, 2 धागे थोडे मजबूत असतात, पण 3 धागे एकत्र आले तर ती दोरी सहजा तुटत नाही. हालेलुया. तर प्रियानो, 3 धागे कोण आहेत? 3 धागे पती, पत्नी आणि देव आहे. हालेलुया. म्हणून आपल्या कुटुंबात देवाला स्थान पाहिजे आणि तेव्हा परमेश्वर आमचं कुटुंब आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. आणि प्रियानो, आज आपण त्या धाग्याविषयी शिकणार आहोत. तो तिसरा धागा आहे तो म्हणजे देवाचा धागा. आणि तो देवाचा धागा इतका महत्वाचा आहे आमच्या कुटुंबामध्ये की त्याच्यामुळे तर आमचं कुटुंब स्ट्रॉंग बनतं. हालेलुया. म्हणून प्रियानो, देवाशिवाय कुटुंब काय आहे? कमजोर आहे. आणि स्तोत्र संहिता 127:1 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. म्हणून परमेश्वर हा बांधणार आहे आणि परमेश्वर कुटुंबाला मजबूत करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियानो, जेव्हा देव तुमच्या कुटुंबाच्या केंद्रस्थानी समजा नसतो, जेव्हा तिसरा धागा आमच्या कुटुंबात नसतो, तेव्हा काय होतं तर लहान भांडण मोठ्या भांडणामध्ये बदलतं, मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज वाढते आणि आमच्या कुटुंबातून शांती निघून जात आहे. म्हणून प्रियानो, लक्षात घ्या, आमचा तिसरा धागा, तिसरी दोरी आमच्या कुटुंबात फार महत्वाची आहे. हालेलुया. जसं पाया नसलेलं घर वादळात कोसळते, तसेच देवाशिवाय कुटुंब संकटात कोसळतं. प्रेज गॉड. म्हणून प्रियानो, जसा घरासाठी पाया महत्वाचा आहे आणि तसं आमच्या कुटुंबासाठी येशू हा देव महत्वाचा आहे. आणि जेव्हा ते कुटुंब, त्या कुटुंबाचा पाया येशू असतो, तेव्हा ते कुटुंबाला संकट आली तरी ते कुटुंब कधी कोसळून पडणार नाही, कारण तिसरा धागा, तिसरी दोरी देव आहे. हालेलुया. म्हणून आपण पाहिलं की देव कुटुंबाला मजबूत करतो. देव कुटुंबाला मजबूत करतो. जेव्हा देवाला कुटुंबात स्थान असतं तेव्हा काय घडतं? जेव्हा देवाला कुटुंबात स्थान असतं तेव्हा काय घडतं? तुटलेले संबंध परमेश्वर पुन्हा जोडतो. हालेलुया. त्याच्यानंतर रागाच्या जागी परमेश्वर प्रेम घालतो आणि त्या ठिकाणी देव काय करतो की ते पुन्हा रागाच्या ठिकाणी प्रेम घालतो आणि ते कुटुंब प्रेमानं जीवन जगू लागतं. आणखीन काय होतं? भीतीच्या जागी परमेश्वर शांती देतो. त्या कुटुंबाला भीतीमध्ये जीवन जगायची गरज नाही. तर प्रियानं, कमकुवत कुटुंबाला परमेश्वर मजबूत करतो आणि देव कुटुंबाचा धागा असल्या कारणानं ते कुटुंब मजबूत होतं. म्हणून प्रियानो, फक्त पती पत्नी नाही तर पती पत्नी बरोबर देव सुद्धा आमच्या जीवनाचा भाग असला पाहिजे. हालेलुया. आमच्या जीवनाचा मुख्य भाग परमेश्वर असला पाहिजे आणि ते कुटुंब कधी तुटणार नाही. हालेलुया. आणि देव ही तिसरा जो धागा आहे, जो देव, तो परमेश्वर दररोज आमच्या जीवनाचा धागा असला पाहिजे. दररोज जीवनाचा धागा असला पाहिजे. मग केव्हा कुटुंबामध्ये देव धागा बनेल? केव्हा बनेल? जेव्हा कुटुंब एकत्र बसून देवाची प्रार्थना करतात आणि मग एकत्र ते बायबल वाचतात, देवाचं वचन वाचतात, मनन करतात, मेडिटेशन करतात आणि एकत्र कुटुंब देवाची आराधना करतात, तेव्हा परमेश्वर आपल्या कुटुंबाचा काय की धागा बनणार आहे, तिसरी दोरी बनणार आहे. हालेलुया. मग ते कुटुंब जेव्हा देवावरती विश्वास ठेवतं, त्या समस्यामध्ये ते कुटुंब पडणार नाही, घाबरणार नाही आणि ते कुटुंब स्ट्रॉंग राहील. हालेलुया. प्रियानो, यहोशुवाचं कुटुंब पहा. यहोशुवा या ठिकाणी म्हणतो 24:15 मध्ये, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.
तर या ठिकाणी आपण काय बघतो की त्या यहोशुवाच्या कुटुंबाचा तिसरी दोरी, तिसरा धागा कोण होता? परमेश्वर होता. आणि देवानं त्या कुटुंबाला असं काही तयार केलेलं आणि ते बोलले म्हणत आहे की मी आणि माझं घराने तर परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. आणि परमेश्वराची सेवा ते कुटुंब करू लागलं, कारण त्या कुटुंबाचा तिसरा धागा परमेश्वर होता. हालेलुया. लक्षात घ्या प्रियानो, देव कुटुंबाचा धागा असेल तर कुटुंब कधीच तुटणार नाही. हालेलुया. समस्या येतील पण कुटुंब तुटणार नाही, वाद होतील पण प्रीती त्या ठिकाणी वाढेल, आणि वादळ येईल परंतु ते कुटुंब उभे राहील, आणि तुमचं कुटुंब मजबूत होईल, स्थिर राहील, आणि आशीर्वाद त्या कुटुंबावरती येतील, कारण तीन पदरी दोरी सहजा तुटत नाही. हालेलुया. प्रियानो, एक लक्षात घ्या, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्या वादळामध्ये समुद्रामध्ये वादळ आलेलं, आणि येशू आणि त्या येशूचे शिष्य त्या नावेमध्ये होते, आणि त्या ठिकाणी आपण बघतो की वादळ आलं परंतु ते नाव तुटली काय? ती नाव बुडाली काय? त्यातले शिष्य मेले काय? कोण पण मेलं नाही, काय पण झालं नाही. हालेलुया. कारण त्या नावेमध्ये येशू ख्रिस्त होता, कारण त्या नावेमध्ये त्या शिष्यांच्या मध्ये येशू ख्रिस्त असल्यामुळं ते वादळ त्या नावेला काय करू शकलं नाही, ते लाटा समुद्राच्या शिष्यांना काय करू शकल्या नाही, आणि त्या नावेला काय पण झालं नाही. प्रियानो, लक्षात घ्या, ज्या कुटुंबाचा परमेश्वर तिसरा धागा आहे त्या कुटुंबाला काही पण होणार नाही. ज्या कुटुंबात प्रभू येशूला स्थान आहे ते कुटुंब सुरक्षित आहे, ते कुटुंब स्ट्रॉंग आहे. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदnego, प्रियानो लक्षात घ्या, त्या तिघांना अग्नीच्या भट्टीत टाकलेलं, परंतु त्या अग्नीच्या भट्टीत त्यांची राख झाली काय? नाही. त्यांच्या केसाला धक्का लागला काय? त्यांचे कपडे जळाले काय? त्यांच्या स्किनला ती अग्नी भाजला काय? नाही. कारण त्या ठिकाणी चौथा व्यक्ती त्या ठिकाणी होता, तो म्हणजे कोण? देव होता. हालेलुया. ती तीन पदरी नाही तर चार पदरी दोरी झालेली, आणि चार पदरी दोरी तुटत नाही, कारण चौथी दोरी येशू ख्रिस्त परमेश्वर देव होता. हालेलुया. प्रियानो, आपल्याला ह्या ठिकाणी सांगायला शिकायला भेटतं की परमेश्वर जर आमची तिसरी दोरी असेल, धागा असेल, तर आमचं कुटुंब स्ट्रॉंग बनतंय, आमची लेकरं स्ट्रॉंग बनतात, आमचं पती पत्नीचं जीवन स्ट्रॉंग बनतं, आणि आम्ही कधी तुटणार नाही आणि आम्ही कधी पडणार नाही. हालेलुया. बघा प्रियानो, ज्या घराचा पाया मजबूत असतो ते घर उभं असलेलं असतं, आणि त्या घराला जर वादळ लागलं, पाऊस लागला, काही पण लागलं तर ते घर कधी पडत नाही, कारण त्याचा पाया मजबूत असतो. हालेलुया. तसं आमच्या कुटुंबाचा पाया येशू ख्रिस्त असला पाहिजे, आणि तेव्हा येशू ख्रिस्ता पाया असल्यामुळं ते घर, ते कुटुंब अजिबात कधी तुटणार नाही, पडणार नाही, कोसळणार नाही. जरी संकट आले, दुःख आलं, आजार आलं, ते कुटुंब स्ट्रॉंग राहील. हालेलुया. कारण तिसरी दोरी परमेश्वर आहे. हालेलुया. हे देवाचं वचन आहे प्रियानो आजच्यासाठी. आणि म्हणून विचार करा की आमचं कुटुंब किती पदरी आहे? 2 पदरी आहे का 3 पदरी आहे? आणि जर आमच्या तिसरा धागा, तिसरी दोरी जर देव आमच्या कुटुंबात नसेल तर प्रियानो आमचं कुटुंब कधी टिकणार नाही. आणि जर तिसरी दोरी जर देव परमेश्वर आमच्या कुटुंबात जर असेल, म्हणजे देवाला आमच्या कुटुंबात स्थान असेल, वचनाला स्थान असेल, प्रार्थनेला जर स्थान असेल, तर आमचं कुटुंब कधीही कोसळून पडणार नाही. जरी सैतान किती तोडायचा प्रयत्न जरी केला तर ते सैतानला शक्य होणार नाही, कारण तिसरी दोरी परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. देव तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो, आणि आपण स्वतःला तयार करूया आणि स्वतःचा विचार करूया. आणि
आमचं जीवन व्यर्थ आहे प्रभू. परमेश्वरा तूच आमचा तारणारा देव आहेस आणि प्रभू परमेश्वरा तुझ्याशिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे, तुझ्याशिवाय आमचं कुटुंब व्यर्थ आहे. प्रभू परमेश्वरा तू आमच्या कुटुंबाचा तिसरा धागा हो प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा आम्हाला क्षमा कर जेव्हा प्रभू आम्ही तुला स्थान दिलं नाही आमच्या कुटुंबामध्ये. प्रभू परमेश्वरा आम्ही आज नवीन निर्णय घेतो प्रभू परमेश्वरा तू आमच्या कुटुंबाचा तिसरा धागा हो आणि प्रभू परमेश्वरा आम्ही तुलाच आमच्या कुटुंबाचा तिसरा धागा करतो प्रभू परमेश्वरा. तू आम्हाला पाहिजेस आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये प्रभू, आमच्या निर्णयामध्ये आणि सर्व गोष्टीमध्ये प्रभू परमेश्वरा तू आम्हाला चालव, मार्गदर्शन कर प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये पुढे जात असताना प्रभू आम्ही तुझ्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही प्रभू. कारण देवा प्रभू परमेश्वर तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही प्रभू परमेश्वरा. देवा आमच्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि तू देवा अशी तीन पदरी दोरी आम्हाला बनायचं आहे प्रभू. आणि परमेश्वर आमचं कुटुंब आम्हाला मजबूत करायचं आहे प्रभू. तू आमच्या कुटुंबाचा तिसरा धागा हो प्रभू परमेश्वरा. तो आम्हाला सहाय्य कर, तो आम्हाला मदत कर परमेश्वरा. तू सहाय्य करशील आमचा विश्वास आहे प्रभू. आमची कुटुंब तुझ्या सोपवून देतो, आमची मंडळी तुझ्या सोपवून देतो देवा. तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे होऊ दे परमेश्वरा. आम्ही तुला प्रथम स्थान देतो, आमच्या कुटुंबाचा आमच्या मंडळीचा सेंटर देवा तू हो प्रभू परमेश्वरा. तू सहाय्य करशील, आम्ही धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. आमची प्रार्थना ऐकलीस, तुला आम्ही गौरव देतो. मान महिमा सन्मान तुला देऊन प्रभू ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावात मागतो बापा. आमेन आमेन.